राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे। व्हीएसआर व्हेंचर्सला मोठा दणका बसलाय। डीजीसीए कडून 4 लेअरजेट 45 विमानांच्या उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे। अजित पवार यांच्या अपघातानंतर या विमानांचं विशेष ऑडिट करण्यात आलं होतं। त्यामध्ये उणीवा आढळल्यामुळे या सर्व विमानांचं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय डीजीसीए कडून घेण्यात आलाय। यापूर्वी रोहित पवार यांनी लेअरजेट विमानाच्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या। या विमानाचं उत्पादन अमेरिकेत होत होतं। ही विमानं अमेरिकेत अनेक वर्ष वापरली गेली होती, त्यानंतर ती भारतात आणली होती असं रोहित पवार यांनी सांगितलं होतं। याबाबत गंभीर प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते। डीजीसीएच्या अहवालानुसार विमानाच्या एअरवर्दीनेस म्हणजेच उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष या अहवालातून देण्यात आलाय। विमान प्रवासादरम्यान आवश्यक असलेल्या विमान सुरक्षा नियमांचं पालन करण्यात आलेलं नाही। निष्कर्षाच्या आधारे व्हीएसआर कंपनीची 4 लेअरजेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे। उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं पालन केल्याशिवाय व्हीएसआर कंपनीच्या मालकीच्या VTVRA, VTVRS, VTVRB, VTTRI या 4 विमानांची उड्डाणं करू नयेत असं अहवालात म्हटलंय।